नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे। दरम्यान या कारवाईमध्ये कॉलेज रोड परिसरातील पाटील प्लाझा इमारतीवरील हॉटेल व्यावसायिकांनी अनधिकृतपणे टाकलेले पत्र्याचे शेड, वाढीव बांधकामांसह बांधलेले कठडे, ओटे अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले। सदर मोहिमेत कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, रवी बागुल, नितीन राजपूत, समीर रक्टे, दत्तू शिंगाडे, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, सुनीता कुमावत, तुषार आहेर, अंबादास गरकळ, अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ, सर्व नगर रचनांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अतिक्रमण सर्व विभागीय पथक, 50 कर्मचारी, पोलीस प्रशासन, 6 वाहने, 3 JCB सहभागी झाले होते। अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढेही अशी सुरू राहणार आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, नाशिक।